ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमानन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या कृपेने, परमपूज्य स्वामीजींच्या कृपेने श्री चांगदेव 65 या ग्रंथाचं चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालो आणि चौथ्या दिवसाच्या द्वितीय सत्राला अर्थात 8व्या प्रवचनाला आपण आरंभ करत आहोत। 13 ओव्यांचं चिंतन यापूर्वी होऊन गेलेलं आहे। माऊली आता 14व्या ओवीमध्ये जगाच्या आकाराने ती संवित्तीच कशी प्रकाशली गेली आहे या संबंधातला विचार सांगतात। बांधयाची या मोडी बांधा नहोनी गुळाची गोडी तयापरी जग परवडी संवित्ती जाण। या ओवीचा अर्थ असा आहे की ढेपीच्या आकाराने गुळाची गोडी ढेप होत नाही किंवा ढेप मोडल्याने गोडी मोडत नाही। गुळ हा कोणत्याही स्वरूपाने असो तितक्या आकाराने तितक्या रूपाने ती गोडीच असते। हे जसं आहे त्याप्रमाणे जगाच्या महत्त्वाने संवित्ती ही जग झाली नसून संवित्ती स्वरूपतः संवित्तीच आहे। म्हणजे परमात्मा मुळात परमात्माच आहे, तो त्या स्वरूपच आहे। दृश्य जगात सर्वत्र सदा समव्याप्त असूनही त्या नामरूपांहून ती संवित्ती अलिप्त राहू शकते। म्हणजे संपूर्ण जगातील पदार्थांमध्ये सामान्य रूपाने संवित्तीच व्याप्त आहे आणि संवित्तीच भासते, द्वैत म्हणून वस्तूच नाही असा विचार या ओवीमध्ये केलेला आहे। या ओवीतील उदाहरण हे अखंडार्थी असलेलं उदाहरण आहे। काही विशिष्टार्थी उदाहरणं असतात, काही संसर्गार्थी उदाहरणं असतात आणि काही अखंडार्थी उदाहरणं असतात। उदाहरणार्थ नीलोत्पलम म्हणजे निळे कमल हे विशिष्टार्थी उदाहरण आहे। हे राम गाम आनय, हे रामा गाईला घेऊन ये, हे संसर्गार्थी उदाहरण आहे। आणि प्रकष्टश्चंद्र प्रकष्टश प्रकाशश्चंद्र म्हणजे प्रकृष्ट असलेला प्रकाश म्हणजेच चंद्र आहे, हे अखंडार्थी उदाहरण आहे। तसं हे गुळ गोडीचं अखंडार्थी उदाहरण आहे, कारण गुळ म्हणजे गोडी आणि गोडी म्हणजेच गुळ, म्हणून गोडी आणि गुळ यांच्यामध्ये नाममात्र भेद आहे आणि गोडीचं कल्पित विशेष रूप म्हणजेच गुळ आहे असं आपल्याला सांगते। गुळ आणि गुळाची ढेप या स्थानी असणारं नामरूपात्मक जग, त्या गुळाचा बांधा म्हणजे कार्यकारण भावादी, धार्य धारक भावादी, परस्पर संश्लेष रूप संबंध व आकार या ठिकाणी ध्वनित केला गेला आहे। आणि जगपरवडी
म्हणजे नाम प्रपंचाचा व वस्तू प्रपंचाचा असीम विस्तार. किंबहुना गुळाची ढेप केली व पुन्हा ती ढेप काही कारणाने फुटली, पण त्यात असणारी गोडी मात्र फुटलीही नाही व त्या गोडीची ढेपही केली नाही. गुळाचे तुकडे तुकडे झाले तरी गोडीत काहीच बिघाड झाला नाही, कारण गुळात गोडी आहे पण गोडीत मात्र गुळ नाही. गुळातली गोडी जर काढून घेतली तर गुळ म्हणून काही पदार्थ राहणारच नाही. अर्थात गोडी आणि गुळ हे जसे भिन्न नाहीतच, तसे गोडी म्हणजे संवित्ती आणि गुळाची ढेप किंवा गुळाच्या ढेपीचे तुकडे म्हणजे सृष्टी. जशी गुळाची ढेप फुटली तरी त्यातील गोडी जात नाही, तसं सगळं जग जरी मेलं तरी संवित्ती कुठेही जात नाही आणि यालाच सत्कार्यवाद असं म्हणतात. आपण एखादा मनुष्य मेला तर अमुक मनुष्य मेला म्हणतो, पण खरं तर पाहता मनुष्य मेलाच नाही, तर प्रथम ती संवित्ती माणसाच्या रूपाने दिसली आणि नंतर तीच संवित्ती प्रेत रूपाने दिसली. त्याला हा दृष्टांत आहे. जशी गुळाची ढेप होईल व गुळाची ढेप फुटेल, पण त्यातील गोडी फुटतही नाही व आकारालाही येत नाही. आकार तेवढा सर्व कल्पित आहे, म्हणून गुळ नहोनी गुळाची गोडी आहे तशी एक चिन्ह मात्र संवित वस्तूच आहे, असा विचार सांगितलेला आहे. किंवा थोडासा जर आपण विस्तृत रूपाने या ओवीचा विचार करायला लागलो तर आपल्याला असं म्हणता येईल, संपूर्ण जग व्यापणारी संवित्ती याहून अतीत दृंग मात्र रूपाने ज्ञप्ती मात्र परतत्व रूपाने जशीच्या तशी असंग स्वयंप्रकाश रूप आहे, किंवा एकच संवित्ती व संवित अनेक रूपांनी प्रतीतीला येते. एकम सद्विप्रा बहुधा वदंती, हे जे आपण पाहून आलेलो आहोत की एकमेवा द्वितीय परमात्मा असून उपासकांनी त्याला बहुविध नावे दिलेली आहेत. या श्रुती वचनानुसार वस्तुस्थिती आहे, पण तरीही प्रत्येकाने आपापल्या आवडीच्या एकाच नावाला उपासनेला चिकटून एकनिष्ठ असावे हे बरं. पण जर वेदांत एकच उपास्य अनेक नाम संपन्न होत असं सांगतं किंवा आढळत येतं, तर हे कसं? तर एकमेवा द्वितीयम अखंड एकरस नित्य तृप्त परब्रह्म श्रीहरी आहे, आणि असं असतानाही त्या श्रीहरीला एकोहम बहुश्याम प्रजायेय, मी एक असलेलाच अनेक रूपांनी व्हावं अशी इच्छा निर्माण झाली. आणि या नित्य तृप्त परमात्म्याच्या सृष्टीविषयक इच्छा निर्माणाला केवळ त्याची लीला हेच एक कारण आहे. जसा एखादा नट आपलं मूळ स्वरूप अजिबात बिघडू न देता आपल्या कुशलतेने एकानेक रूपांतर दाखवतो, त्याप्रमाणे परमात्मा आपल्या अभिन्न अशा नाना तत्वांची मांदूस असलेल्या मायाशक्तीने एकाच्या ठिकाणी अनेकत्व दाखवतो आणि नामरूपांचं व्याकरण स्पष्टीकरण करतो. हेच मौलींनी 7-5-3 दशकांचा मेळा एकतत्वी कळा दावी हरी या अभंगामधून व्यक्त केलेला आहे. आता पुढे असं सांगतात की बाबा, स्वतः सत्ता स्फूर्तिरहित किंवा नामरूपात्मक जगदाकार अधिष्ठान सत्तेने सत्तावान व स्फूर्तीने प्रकाशित होतो. हा सिद्धांत कसा आहे तर त्याला दृष्टांत पुढे देतात. घडिये चेनी आकारे प्रकाशिजे जेवी अंबरे, तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे स्फूर्तीची हे. म्हणजे घड्यांच्या आकाराने वस्त्रच प्रकाशित होतं, हे जसं आहे त्याप्रमाणे विश्वाच्या स्फूर्तीने स्वरूपभूत स्फूर्तीच प्रकाशित होते. घडीच्या रूपाने म्हणजे आकाराने ज्याप्रमाणे वस्त्राने प्रकाशित व्हावं किंवा वस्त्र हे घडीच्या आकाराने खुलून दिसतं, त्याप्रमाणे ह्या स्फूर्तीनेच ह्या संवित्तीनेच श्री गुरु रूपाने वा जगद रूपाने स्फुरण व्हावं, प्रकाशित व्हावं,
किंवा चैतन्य स्फुरून हे विस्तारित विश्व प्रगटतं. ज्ञप्तीच विकसन पाहून विश्वाकाराने भासते. कारण संवित्ती व्यतिरिक्त जगदाकार म्हणून काही नाहीच आहे, असं या ठिकाणी विचार सांगितलेला आहे. या ओळीचा थोडासा विस्तार सांगतो. घडीच्या आकाराने वस्त्रच जसं प्रकाशित झालंय, त्याप्रमाणे या विश्वाच्या रूपाने स्फूर्तीच स्फुरणाला प्राप्त झाली किंवा स्फुरली आहे. या ओवीत आरंभवाद किंवा परिणामवाद जमत नाही. कारण वस्त्राला घडीचा आकार प्राप्त झाला तरी वस्त्राचं काही बिघडलं नाही. किंबहुना वस्त्राची घडी केली तरी ते वस्त्रच आणि घडी उघडली तरी ते वस्त्रच. तसे या विश्वामध्ये केवळ स्फूर्तीच आहे. स्फूर्ती व्यतिरिक्त विश्व म्हणून काही नाहीच. ती स्फूर्तीच या विश्वाच्या रूपाने दिसते. अरे बाबा, तू ज्याला जग म्हणतोस ती परमात्म्याची स्फूर्ती आहे. आणि स्फूर्ती म्हणजे ज्ञान. या स्फूर्ती शब्दाचा अर्थ अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे. क्षणिक विज्ञानवादी बुद्ध स्फूर्ती म्हणजे बुद्धी असा अर्थ करतात. तर न्यायशास्त्रकारांनी स्फूर्ती हा गुण मानलेला आहे. तर वेदांतशास्त्राने स्फूर्ती हा गुणही नाही, बुद्धीही नाही, तर परमात्म्याचं स्वरूप आहे असं सांगितलेलं आहे. म्हणून चार्वाकापासून नैयायिकापर्यंत मानलेल्या जडवादाचं खंडन मीमांसक, सांख्य, योगी व वेदांती हे चौघं करू शकतात. मीमांसकाच्या चित जडवादाचं खंडन सांख्य, योगी व वेदांती या तिघांनी केलेलं आहे. आणि सच्चिदरूप आत्मा म्हणून विषयात आनंद मानणाऱ्या सांख्यांचं खंडन योगी व वेदांती या दोघांनी केलेलं आहे. परंतु सच्चिदानंद रूप परंतु अनेक आत्मे मानणारे जे योगी आहेत त्या योग्यांचं खंडन या वेदांतींनी केलेलं आहे. किंबहुना दुसरी रीती जर म्हणजे पद्धत जर आपल्याला पाहिजे असेल तर असा म्हणता येईल, कार्यकारणात जो भेद मानतो त्याला अभेदवादी उत्तर देतात. कार्यकारणामध्ये जो अभेद मानतो त्याला उत्तर भेदाभेदवादी देतात. आणि कार्यकारणात भेदाभेद मानणाऱ्याला उत्तर वेदांती देतात. की तुम्हाला अभेद मान्य आहे ना? ठीक आहे, हो मान्य आहे. मग भेद कल्पित मानल्याशिवाय अभेदच सिद्ध होत नाही. आणि वास्तविक तर भेद नाहीच असा अजातवादाचा सिद्धांत आहे. पण आम्हाला भेद प्रत्यक्ष दिसतो असं म्हणणारा जो आहे त्याला विवर्तवाद सांगावा लागतो. म्हणजे या ठिकाणी विवर्तवाद आहे. काय विवर्तवाद आहे? तर वस्त्र हे घडीच्या आकाराने जरी दिसलं तरी ते वस्त्रच आहे. पूर्वावस्थाम अपरित्यज्य अवस्थांतर भाणम विवर्तः. हे जे काही विवर्ताचं आपण लक्षण पाहून आलेलो आहोत त्यानुसारे वस्त्र या आपल्या पूर्वावस्थेचा त्याग न करता अवस्थांतराने वेगळ्या रूपाने दिसणं हे जिथे घडलेलं आहे तोच असलेला हा विवर्त आहे. वस्त्र वस्त्ररूपाने न दिसता वस्त्र घडीच्या रूपाने दिसलं हा विवर्त आहे. असो, तात्पर्य असं की स्वभावतः जग झालं नाही तर बुद्धीच जगाचा आकार धारण करते असंही नाही. परमाणूंचं जग झालं असंही नाही. केवळ प्रकृतीचा परिणाम जग आहे असंही नाही. तर स्फूर्ती व्यतिरिक्त जग म्हणून काहीच नाही हा महत्त्वाचा सिद्धांत आहे. आता विश्वात स्फूर्ती आहे परंतु स्फूर्तीत मात्र विश्व नाही. म्हणजे विश्वाचा व्यतिरेक आहे आणि स्फूर्तीचा अन्वय आहे. आणि ती चिन्मात्र स्फूर्तीच विश्वाच्या रूपाने दिसते. म्हणून आपल्याला पण चिन्मात्र स्फूर्तीचीच दृष्टी असली पाहिजे. आणि या दृष्टांताप्रमाणे
अन्वय ज्ञानाने पाहिलं तर जगामध्ये जेवढा काही दृश्य द्रष्टादिरूप व्यवहार चाललेला आहे की ज्यामध्ये द्रष्टा या रूपाने परमात्माच आहे आणि त्याच्या पुढे असणारं सर्व दृश्य तेही परमात्माच आहे, पण या दृश्य द्रष्टादिरूप व्यवहारापासून उत्पन्न होणाऱ्या सुखदुःखात मात्र परमात्मा लिप्त होत नाही. हे कसं होतं तर हा विचार माऊली पुढच्या म्हणजे 16व्या ओवीतून सांगणार आहेत. किंबहुना द्रष्टादृश्य यात एकच संविद रूप स्फूर्ती कशी व्याप्त आहे आणि सृष्टी प्रक्रियेचं जे सार आहे ते कसं आहे हे पुढच्या काही ओव्यांमधून आहे, 3 ओव्यांमधून आहे. आता असं आहे की या ठिकाणी माऊलींनी जो स्फूर्ती शब्द वापरलेला आहे ना, तर हा स्फूर्ती शब्द सत्य, ज्ञान आणि अनंत या सर्वांचा निर्देश करणारा आहे. कारण उपनिषदांमध्ये हे ब्रह्म कसं आहे तर त्याचं चिंतन असं दिलेलं आहे, यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म, बृहदारण्यकोपनिषद, विज्ञानमानंदम ब्रह्म आणि सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म, असे 3 उपनिषद वचन जर आपण पाहिले, श्रुती प्रामाण्य जर पाहिलं तर यामध्ये सत चित आनंद यांचं अद्वय ब्रह्माच्या ठिकाणी सामानाधिकरण्य आहे हे आपल्याला लक्षात येतं. यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म या पहिल्या श्रुतीत ब्रह्म साक्षात अपरोक्ष रूप म्हणजे प्रकाशरूप, स्फूर्तिरूप, ज्ञानरूप आहे असं सांगितलं आहे. विज्ञानमानंदम ब्रह्म या श्रुतीमध्ये ब्रह्म हे ज्ञानरूप म्हणजे स्फूर्तिस्वरूप म्हणजे आनंदरूप आहे असं सांगितलं. आणि सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म या श्रुतीमध्ये ब्रह्म सत्य ज्ञान त्रिविध परिच्छेद रहित आहे, अखंड आणि एकरूप आहे असं सांगितलेलं आहे. आणि या पद्धतीने सत्य, ज्ञान, स्फूर्ती आणि आनंद किंवा सच्चिद आनंद किंवा सत्ता, सुख, प्रकाश यांचं परब्रह्माच्या ठिकाणी म्हणजेच दृङ्मात्र संवित्तीच्या ठिकाणी सामानाधिकरण्य आहे असं या श्रुतिवाक्यातून स्वच्छ स्पष्ट होतं. सत म्हणजे स्फूर्ती, ज्ञान आणि स्फूर्ती म्हणजेच आनंद आणि आनंद म्हणजेच सत आहे. त्यामुळे एखाद्या माळेतला फक्त एकच व तोही मध्यभागातला मेरुमणी उचलला तर त्याबरोबरच इतर सर्वही मणे जसे आपसुकाच उचलले जातात, त्याप्रमाणे फक्त ज्ञानार्थक असलेला दृङ्मात्र प्रकाशार्थक स्फूर्ती शब्दाचा ज्ञानोबरायांनी जरी निर्देश केलेला असेल तरी या शब्दामुळे सत्य, ज्ञान आणि आनंद यांचाही आपोआप निर्देश होतो हे निश्चित आहे. किंबहुना अमृतानुभवामध्ये माऊलींनी असं म्हटलेलं आहे, सत्ताची सुख प्रकाशू की प्रकाशूची उल्हासू हे न निवडे मिठांशू अमृती जेवी. ज्याप्रमाणे अमृत आणि गोडी यांना बाजूला करणं शक्य नाही, त्याप्रमाणे सत्ता, प्रकाश आणि उल्हास या तिघांना वेगवेगळं करणं शक्य नाही आहे. असो, द्रष्टादिरूप व्यवहारापासून उत्पन्न होणाऱ्या सुखदुःखात तो परमात्मा लिप्त होत नाही. कसा लिप्त होत नाही याकरता जे पुढे दिलेलं उदाहरण आहे ते असं आहे, न लिंपता सुखदुःख येणे आकारे क्षोभोनी नावेक, होय आपण या सन्मुख आपणची जो. याचा सरळ अर्थ असा आहे की सुखदुःखाचा लेप न लागता विश्वाच्या आकाराने क्षणभर परिणामाला प्राप्त होऊन जो आपल्या पुढे आपणच झाला आहे किंवा क्षणभर या आकाराने म्हणजे कोणत्या आकाराने, दृश्य द्रष्टादी आकाराने शुभ पाहून म्हणजे कार्योन्मुख होण्यासाठी सरसावून आणि प्राप्त सुखदुःखाने लेप न पावता जो म्हणजे परमात्मा
आपणच म्हणजे स्वतःचा द्रष्टा व दृश्य होऊन आपल्या स्वतःच्या समोर उभा राहतो. ओवी कळायला अवघड जाते. चिंतन करा की मागे आपण जी 8वी ओवी पाहिली त्या ओवीमध्ये अविद्येच्या निमित्ताने क्षणभर म्हणजे अविद्येच्या परिणामकाळी परमात्मा दृश्य द्रष्टादी आकाराने प्रतीत झाला असतानाही त्याच्या व्यवहारापासून उत्पन्न होणाऱ्या सुखदुःखात तो किंचितही लिप्त होत नाही. म्हणून नावेको या शब्दातून दृष्टीसृष्टीवाद दाखवला आणि क्षोभोनी या शब्दातून विवर्तवाद दाखवला आहे. जरा सृष्टीचा विचार करा. सृष्टीत काय आहे तर सृष्टीमध्ये सुख आणि दुःख असे दोन आहेत. त्यात सृष्टीचं अधिष्ठान सुख आहे आणि स्वच्या मूर्खपणाचं दुःख आहे. पण या प्रस्तुत ओवीमध्ये सुखाला न लिंपे असे शब्द आहेत. म्हणजे अर्थात कोणत्या सुखाला न लिंपे असं जर कोणाला वाटेल तर आभासरूप सुखाला न लिंपे असा इथे अर्थ करायचा. कारण आभासरूप सुखाला जर तो लिंपला तर तो दुःखातही लिप्त होणारच. म्हणून या आभासरूप सुखामध्ये तो मुळीच लिप्त होत नाही. कोण? परमात्मा. असं आहे की परब्रह्म परमात्माच अविद्या निमित्ताने क्षणभर म्हणजे अविद्येच्या परिणामकाळी दृष्टीसृष्टीवादाप्रमाणे दृष्टीबरोबर युगपत एकाच वेळेला द्रष्टा व दृश्य रूपाने क्षोभून म्हणजे अविद्या ही कार्यान्मुख होण्यासाठी सरसावून म्हणजेच परिणाम पावण्याला तत्पर होऊन तसा दृश्य द्रष्टारूप परिणाम व व्यवहार होतो. मग त्या द्रष्टा दृश्य व्यवहारापासून उत्पन्न होणाऱ्या सुखदुःखाने तो यत किंचितही लिप्त न होता दृष्टी या उपाधीमुळेच विशुद्ध चैतन्याला दृष्टत्व प्राप्त होतं आणि त्या दृष्टीबरोबरच दृश्याचीही उत्पत्ती होते आणि दृष्टीचा लय झाला की दृश्याचाही लय होतो. आपण पाहून आलो दृष्टीसृष्टीवाद. तर ही दृष्टी जी आहे ती द्रष्ट्याच्या आश्रयाने राहते. एक विशुद्ध चैतन्यच दृष्टी या उपाधीमुळे म्हणजेच सात्विक अविद्या उपाधीमुळे दृष्टित्वाला प्राप्त होते आणि तामस अविद्या उपाधीमुळे त्याच चैतन्याला दृश्यत्व प्राप्त होतं. किंबहुना विशुद्ध चैतन्यच स्वतः आपल्यासमोर आपणच उभं राहतं असं आहे. आणि मग हा दृश्य द्रष्टृत्वाचा अध्यास असल्यामुळे त्यांच्या व्यवहारापासून उत्पन्न होणाऱ्या त्या सुखदुःखाने अधिष्ठानभूत परब्रह्म चैतन्य जे आहे ते कधीही संबद्ध होत नाही. मुळात जो द्रष्टा आहे तो द्रष्टा आपलं अस्ति भाती प्रिय रूप हे दृश्यामध्ये अनुभवतो आणि असं ते दृश्यातलं अनुभवणं हीच विश्वस्फूर्ती रूप संवित आहे. लक्षात घ्या, दृश्य द्रष्टा आणि दर्शन हा व्यवहार ही त्रिपुटी म्हणजेच दृश्यक्रिया सुखदुःखांची उत्पत्ती आहे. आपणच द्रष्टा व आपणच दृश्य होऊन म्हणजे साकार होऊन आपल्यासमोर उभं राहणं हा व्यवहार हे सर्वच अविद्येत क्षोभ होऊन म्हणजे अधिष्ठानाच्या सामान्य ज्ञानामुळे म्हणजे अधिष्ठान चैतन्याच्या विशेष अविद्येत कार्याभिमुखता निर्माण होऊन घडत असतो. आणि अविद्या निमित्तानेच हा व्यवहार सुखदुःखांची उत्पत्ती पण करतो. पण अविद्या निमित्ताने भासणाऱ्या या दृश्य आणि द्रष्ट्याच्या गुणदोषांचा किंवा त्यांच्या व्यवहारांचा आणि त्यांच्या व्यवहारात निर्माण होणाऱ्या सुखदुःखांचं अधिष्ठान मात्र असलेल्या त्या परमात्म्याच्या ठिकाणी परमार्थतः या सुखदुःखांचा काहीही संबंध नाही. म्हणून तो निर्लेप असतो, सुखदुःख विवर्जित असतो. कारण तो परमात्मा तत्वतः
द्रष्टा आणि दृश्याहून वेगळा आणि दृङ्मात्र स्वरूप आहे. द्रष्टा दृश्य या उभयामध्ये समान आणि व्यापक आणि उभयांचा अधिष्ठानभूत असा तो परमात्मा आहे. म्हणून असं आपल्याला सांगता येईल की जग दिसतं का दिसतं, तर परमात्मा न कळाल्यामुळे, आणि सुखदुःखाचा उदय होतो का होतो, तर पापपुण्यामुळे. परंतु आत्मा हा सुखदुःखी होत नाही. जीवनमुक्त जर आपण पाहिला तर जग दिसत असलं तरी तो सुखदुःखी होत नाही, कारण त्या सृष्टी जी आहे ही नावेक असं त्याला कळालेलं असतं. म्हणून त्याला सुखदुःखाचा संपर्क येत नाही. नावेक म्हणजे काय? दृष्टी सृष्टीवाद. ज्या वेळेला अविद्या आहे त्याच वेळेला सृष्टी आहे, अविद्या वाचून सृष्टी नाही हे त्याला कळालेलं असल्यामुळे त्याच्या ठिकाणी सुखदुःखाचा संपर्क येत नाही. आणि या दृश्य प्रपंचात असूनही त्या स्वरूपद्रष्ट्याला सुखदुःखाचा लेप लागत नाही. हाच खरा पुरुषार्थ आहे. किंबहुना परमात्मा न कळणे व पुण्य न करता पाप करणे हा खरा पुरुषापराध आहे. आणि मनुष्याने पुरुषापराध करू नये तर पुरुषार्थ करावा. किंबहुना यापेक्षा हे आणखी सोपं म्हणून जर सांगायचं असेल तर आपल्याला असं सांगता येईल की जगात दोन प्रकारचं सुख आहे. एक स्वरूपभूत सुख आणि दुसरं आभासरूप सुख. मुळात स्वतःच्या ठिकाणी असलेलं जे सुख आहे त्याला स्वरूपभूत सुख म्हणायचं आहे. आणि जे आपल्याला दृश्य पदार्थादिकांच्या ठिकाणी दिसतं त्याला आभासरूप सुख असं म्हणायचं. दुःखात कार्यकारण भाव आहे, पण सुखात मात्र तसा कार्यकारण भाव नाही, कारण सुखाची उत्पत्ती नाही. ज्याप्रमाणे आपण आपल्यापुढे आरसा घेतला तर त्यात प्रतिबिंब उत्पन्न झालं नाही, तर आरशामुळे बिंब आणि प्रतिबिंब हा भेद दिसला एवढंच. त्याप्रमाणे पंचविषयांच्या उपाधीमुळे त्याच सुखाला आभासरूप सुख असं नाव प्राप्त झालं, पण सुख उत्पन्न झालं नाही. आता आरशात मुख दिसलं तरी आरशाचा लेप जसा मुखाला लागत नाही, त्याप्रमाणे दृश्य द्रष्टादिरूप व्यवहारापासून होणाऱ्या आभासिक सुखात तो परमात्मा लिप्त न होता आपण द्रष्टा होऊन आपल्यापुढे दृश्य रूपाने तो नटलाय. किंबहुना आपणच आपल्या सन्मुख होणं म्हणजे हेच दृश्य होणं आहे. तात्पर्य काय की आपणच आपल्याला पाहणं हे कमीपणाचं लक्षण आहे. किंबहुना आपलं मुख आपण आरशात पाहणे हा शहाणपणा आहे काय? प्रश्न आहे. मी माझ्या गुरुदेवांचं जीवनचरित्र पाहत असताना कधी असं पाहिलं नाही की परमपूज्य बाबांनी आरसा समोर घेतलाय आणि आरशात बघून गंध वगैरे लावलाय. नाही, देहासक्तीचा इतका त्याग कधी सहजगत्या जाता येता जर आरशाकडे लक्ष गेलंच न देता सहज, तर आपला शरीर आरशामध्ये त्यांच्या दृष्टीस पडत असे. अन्यथा आपण कसे दिसत आहोत ही देहासक्ती नाही. अनेक जण असे आहेत तासभर आरशाबरोबर समोर उभे राहतात. असो, म्हणून गुरुवर्य वेदांत केसरी वैकुंठ निवासी श्री रंगनाथ महाराज परभणीकर असं म्हणत असत, संन्याशाने, विधवाबाईने, एखाद्या वृद्ध व्यक्तीने, वारकऱ्याने आरसा पाहू नये. जिला पती असेल तिने आरसा पाहावा, इतरांनी पाहू नये. कारण प्रत्यक्ष रूप असणारं मुख आरशामुळे प्रत्यक्षाचा विषय होत असतं. आणि आरसा न घेतला
तर प्रत्यक्षाचा विषय होणार नाही, पण मुख प्रत्यक्षच आहे. तसं आपण आपल्या सन्मुख होऊन पाहिलं की जग होते आणि न पाहिले की अव्यवहार्य चेतन असतं. म्हणजे जग हा प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय आहे आणि आत्मा प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय नाही, हे यातून सांगायचं आहे. प्रत्यक्ष स्वरूप आहे, अनंत, अखंड, निरपेक्ष आणि व्यापक आहे. परंतु या ओवीतील ही अध्यारोपाची भाषा असल्यामुळे माऊली म्हणतात, होय आपण या सन्मुख आपणची जो. म्हणजे काय आहे तर अध्यारोप आणि अपवाद ह्या दोन गोष्टी पहिले कळणं हे फार गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं असेल तर अध्यारोप म्हणजे शंका आणि अपवाद म्हणजे त्याचं असलेलं समाधान. अगदी थोडक्यात. तर अपवादाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर ब्रह्म हे एकमेवा द्वितीय आहे. आणि जेव्हा व्यापक बोध होतो तेव्हा तत्वज्ञ संतांना अध्यारोपाच्या दृष्टीने ब्रह्मस्तंभपर्यंत द्रष्टा व दृश्य या रूपाने स्वयंप्रकाश परब्रह्मच आपल्यासमोर उभे राहून प्रतीत होत आहे, असं आपलं सच्चिदानंदरूप दृश्यामध्ये अनुभवाला येतं. याविषयी श्रुतिमाता सांगते, तस्य भासा सर्वमिदं विभाती. म्हणजे त्याच्याच स्फूर्तीने हे सर्व जगत प्रकाशित होतं. द्रष्टा व दृश्य या उभयात समव्याप्त ब्रह्म हे प्रकाश असून ब्रह्माच्या प्रकाशानेच ईश्वर, माया, अविद्या, जीव म्हणजे द्रष्टा व दृश्य हे समस्त प्रकाशित होतं. द्रष्टा दृश्यभाव अधिष्ठान चैतन्याच्या स्वरूपात अंतर्गत नाही आहे, तर द्रष्टा दृश्यास निमित्त असणारी अविद्या म्हणजे जी माया आहे ती त्या अधिष्ठानभूत ब्रह्माला लक्ष करते. आणि हा लक्षण भाव जो आहे हा सुद्धा खरा नसून तो कल्पित आहे, किंबहुना अविद्या निमित्तानेच आहे, हे वेगळं. पण ब्रह्माची सत्ता, ब्रह्माचा प्रकाश आणि ब्रह्माचं सुख अर्थात अधिष्ठान दुर्गरूप परमात्माच द्रष्टा दृश्य रूपाने आपणच आपल्यासमोर उभा राहतो, असा मुख्य आशय या ओवीमध्ये सांगितलेला आहे. आता 16व्या ओवीपासून 29व्या ओवीच्या अखेरपर्यंत ब्रह्म हे जगास विवर्तोपादान कारण किंवा अधिष्ठान आहे. आणि त्यामुळे द्रष्टेपणा व दृश्य त्याच्या विना वेगळं राहूच नसल्यामुळे आपणही तद्रूपच आहोत अशी अहम ब्रह्मास्मी या बोधाची जी उपपत्ती प्रक्रिया आहे ती दृष्टांतपूर्वक सांगतात. आणि तसंच द्रष्टा व दृश्य यांची सापेक्षता सांगून त्यालाही उपपत्ती सांगणार आहेत. म्हणजे इथनं पुढे आता अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, या बोधाची उपपत्ती प्रक्रिया जी आहे ती आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तया नाव दृश्याचे होणे संवित्ती द्रष्टुत्व आणि जे तेणे बिंबा बिंबात्व झालेपणे प्रतिबिंबाचेनी. या ओवीचा अर्थ असा की त्या अविद्याकार्य दृश्याच्या सापेक्षतेमुळे संवित्ती म्हणजे ज्ञानतत्व, द्रष्टुत्वास म्हणजे पाहणारा या भूमिकेला आणतं. त्यालाच दृश्याचं होणं हे नाव आहे. ज्याप्रमाणे आरशामध्ये प्रतिबिंब उत्पन्न झाल्यामुळे पाहणाऱ्याच्या मुखाला बिंबत्व प्राप्त होत असतं, किंवा दृश्य होणं म्हणजे काय तर दृश्याचं होणं हे त्यालाच म्हणतात. आणि त्या दृश्यामुळेच संवित्ती ही निरुपाधिक असूनही द्रष्टुत्वाच्या परिणामाला प्राप्त केली जाते. आणि याला उदाहरण दिले की प्रतिबिंबामुळे मुखाला बिंबपणा येतो. वस्तुतः जर आपण पाहिलं तर बिंब एकच आहे, परंतु ज्यावेळेला आपण आरशासमोर उभा राहतो त्यावेळेला आरशामध्ये दिसणारं जे आहे ते प्रतिबिंब. मग या प्रतिबिंबाचं बिंब काय
तर ते मुख हे बिंब आहे असं त्या बिंबाकडे बिंबत्व येतं आणि आरशात दिसणाऱ्याकडे प्रतिबिंबत्व जातं. पण हे प्रतिबिंबत्व आणि बिंबत्व का आलं, तर आरसा आहे म्हणून, अन्यथा बिंब हे आहेच आहे. एखाद्या मनुष्याने आरशात पाहिलं तर त्याला त्याचं प्रतिबिंब दिसतं आणि या आरशातल्या प्रतिबिंबाच्या निर्माण होण्यामुळे, म्हणजे आरशात प्रतिबिंब निर्माण झालं म्हणूनच त्या प्रतिबिंबाच्या सापेक्ष मूळ मुखावर बिंबत्व दिसतं. बिंबभूत मुख, बिंब व बिंबत्व धर्मवान नसून केवळ मुख आहे की नाही. जे मुख आहे त्या मुखामध्ये बिंबत्व धर्मवान धर्मवता असं आहे का, नाही. तर हे मुळामध्ये केवळ मुखच आहे. परंतु आरशाचं निमित्त झालं की त्या पाहणाऱ्याला प्रतिबिंब आणि तत्सापेक्ष मुखबिंब या रूपाने प्रतीती होते. अर्थात आरशातील प्रतिबिंब म्हणजे सापेक्ष प्रतिबिंब आणि सापेक्ष बिंबभूत मुखातही मीच आहे, आरशातही मीच आणि केवळ मुखातही मीच आहे. त्यामुळे मी दोन कसे असू शकतील, नाही ना. त्यात खरा मी एक कोणता आहे या विचाराने आरशात प्रतिबिंब रूपाने जी मीची प्रतीती होते त्यापासून कोणतंच कार्य प्रयोजन सिद्ध होत नाही. म्हणून त्याला केवळ प्रतीती मात्र सत्ता आहे. कारण त्या प्रतिबिंबाला बाह्य ग्रीवास्थ मुखाविना, म्हणजे मुख्य मुखाविना स्वतंत्र अशी सत्ताच नाही. आणि इवल्याशा आरशात किंवा दर्पणात वास्तव असलेला मी असणं शक्य आहे का, तर नाही. तर मी म्हणजे आरशाच्या बाहेर अंतःकरण विशिष्ट चैतन्य असून केवळ शरीरातच आहे. म्हणून मुखात जो बिंबरूपाने आहे तो मीच आहे आणि प्रतिबिंबरूपाने आरशात जो आहे तो देखील मीच आहे. मग आरशामध्ये प्रतिबिंब रूपाने मीच आहे असं जे प्रतीत होतं ते मिथ्या आहे, तो भ्रममात्र आहे. त्यापेक्षा सूक्ष्म विचार जर केला तर केवळ सत्यमुखाचं ज्ञान त्याला होतं की ज्याची भ्रमोत्पादक अविद्या निवृत्त झालेली आहे. विक्षेप शक्तिरूप अविद्या निवृत्त झाली, त्याला प्रतिबिंब आणि बिंब या दोन रूपांनी मी नसून प्रतिबिंबाच्या प्रतीतीच्या सापेक्ष मुखाची बिंब म्हणून किंवा बिंबत्व विशिष्ट बिंब म्हणून मी नसून आरसा या इत्यादी निमित्ता वाचून केवळ ग्रीवास्थ मुखाच्या रूपाने मी एकच आहे असं अचूक यथार्थ ज्ञान होत असतं. म्हणजे काय हो की आपणच आपल्याला पाहणं याचंच नाव दृश्य आहे. आता संवित्तीला द्रष्टा कोणी केलं, तर तुम्ही दृश्य मानल्यामुळे आपल्याला संवित्तीला द्रष्टा म्हणावं लागलं. म्हणजे दृश्य सापेक्ष जो आहे त्याला द्रष्टा म्हणावं लागतं. अर्थात संवित्तीला द्रष्टृत्व कोणी आणलं, तर दृश्याने आणलं. संवित्ती द्रष्टृत्वा आणि जे तेने, त्या दृश्याने त्या संवित्तीला द्रष्टृत्व आणलं. वास्तविक पाहता संवित्ती ही द्रष्टाही नाही आणि दृश्यही नाही, पण आपण दृश्य मानलं म्हणून त्याला द्रष्टा म्हणण्यात आलं. असा दृश्य आणि द्रष्टा हा सापेक्ष भाव आहे. तात्पर्य माऊलींना असं सांगायचं आहे की मुळामध्ये जसं प्रतिबिंब झालं म्हणून याला बिंब असं म्हणावं लागलं, पण प्रतिबिंब नसेल तर बिंबच आहे. त्याप्रमाणे जगत झालं म्हणून या जगत सापेक्ष याला परमात्मा अविनाशी निर्विकार वगैरे असं म्हणावं लागलं. परंतु वस्तुतः जर पाहिलं तर जसा आरसा नसेल तर प्रतिबिंब नाही, त्याप्रमाणे अविद्या नसेल तर जगही नाही आणि जग नसल्यामुळे त्या जगत सापेक्ष परमात्मा असं म्हणण्याची आवश्यकता नाही, तर तो स्वरूपाने नित्यसिद्ध आहेच आहे. ज्याप्रमाणे आरसा असेल तर प्रतिबिंब, पण आरसा आणि प्रतिबिंब जर नसेल तर ग्रीवास्थ या रूपाने मुख आहेच आहे. तसा परमात्मा देखील
हा जग असल्यानेही आहे आणि जग नसल्यानेही आहे. म्हणजे जग आहे त्याही काळामध्ये परमात्माच आहे आणि जग नाही त्याही काळामध्ये परमात्माच आहे. हा विचार माऊलींना या ठिकाणी सांगायचा आहे. किंबहुना हा विचार सांगत असताना माऊली म्हणतात, जसं प्रतिबिंबामुळे बिंब म्हणणेपणा येत असतो, पण ते प्रतिबिंब आणि तत्सापेक्ष आलेला मुखाला बिंब म्हणणेपणा हे दोन्ही खरे आहेत का? तर नाही. परंतु एक मुखच खरं आहे. अगोदर मुख असतं आणि नंतर आरशामुळे प्रतिबिंब भासतं आणि तत्सापेक्ष बिंब असं नाव येत असतं. अर्थात मुख स्वतंत्र आहे आणि बिंब म्हणणं हे सापेक्ष आहे. म्हणजे प्रतिबिंब जो कालपर्यंत आरशात भासतं तोपर्यंतच मुखाला बिंब हे नाव येत असतं. हे जसं आहे त्याप्रमाणे जोपर्यंत दृश्य आहे तोपर्यंतच त्या परमात्म्याला त्या दृश्यामुळे द्रष्टा नाव येतं. परंतु ज्या वेळेला दृश्य परिसमाप्त होतं त्यावेळेला जसं बिंब हे मुळात स्वतंत्र आहे, पहिल्यापासून आहेच, त्याप्रमाणे तो परमात्मा स्वतंत्र आहेच आहे, राहतोच राहतो. किंबहुना द्रष्टा दृश्य दर्शन हे त्रिपुटी अविद्येच्या म्हणजे मायेचा परिणाम आहे. कारण अजातवादाच्या दृष्टीने एकमेव संवित्तीच आहे. अजातवाद असा आहे की जग झालंच नाही असं सांगणारा अजातवाद आहे. न झाला प्रपंच आहे परमब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले. प्रपंच एक झाला होता हे तो स्वरूपी मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता हे कल्पांती घडेना. किंबहुना अगाजे झालेची नाही तयाची वर्ता पुससी काही इत्यादी अनेक प्रमाणातून हा अजातवाद सिद्ध होतो. अजातवादाच्या दृष्टीने एकमेव संवित्तीच आहे आणि या त्रिपुटी वाचून चौथी एकच संवित्ती ही सत्ता, प्रकाश आणि सुखरूप आहे असं आता माऊली पुढच्या ओवीमध्ये सांगतात. 18वी ओवी. तेवी आपणची आपुला पोटी आपण या दृश्य दावित उठी द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे तेहे. याचा अर्थ असा की मागच्या ओवीमध्ये जसं सांगितलं त्याप्रमाणे तेवी म्हणजे त्याप्रमाणे आपणच आपल्या ठाई म्हणजे आश्रयावरच आपल्याला दृश्य करून आणि आपण द्रष्टा होऊन दाखवित जाते. तीच ही संवित्ती द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी मांडते. म्हणजे त्रिविध रूपाची मांडणी करते आणि त्रिपुटीचा व्यवहार करते. आपण आपल्या पोटी आपल्याला दृश्य दाखवीत जो परिणामाला प्राप्त होतो म्हणजे काय, तर सारांश असा, द्रष्टा दृश्य दर्शन या त्रिपुटीच्या रूपाने परमात्माच मांडला गेलेला आहे, म्हणजे विस्ताराला पावला गेलेला आहे. वस्तुतः परमात्मा व्यतिरिक्त अन्य काहीही नाही. नेह नानास्ति किंचन. या ठिकाणी नाना किंवा परमात्माहून व्यतिरिक्त अन्य काहीच नाही हा सिद्धांत माऊलींना या ठिकाणी सांगायचा आहे. किंबहुना उपनिषदांनी असंही म्हटलेलं आहे, मृत्योस्स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति. जो या ठिकाणी भेद पाहतो, नाना पाहतो, तो मुक्त न होता एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूला अर्थात जन्मजन्मांतराला तो प्राप्त होत असतो. असो या ओवीचा थोडासा जर आपण विचार केला तर असा आहे, मूळ संविद्रूप परब्रह्माच्या ठिकाणी द्रष्टा दृश्य हे भाव नाहीत, हे खरं आहे. पण तरीही द्रष्टा दृश्य असं कारणगत नानात्व म्हणजेच अनेकत्व किंवा आणि द्रष्टृत्व दृश्यत्व किंवा दृश्यत्व असा कार्यगत भेद हे परब्रह्माच्याच आश्रयावर होतात. किंबहुना द्रष्टा व दृश्य या भेदाने व अनेकत्वाने
त्रिपुटीच्या रूपाने ते एकमेव अधिष्ठान चैतन्यच नांदतं. ते मूळ परब्रह्म एकच असून अविद्या या निमित्तामुळे द्रष्टा दृश्य दर्शन या रूपाने भेदाने व अनेकत्वाने ते नांदत असलं तरीसुद्धा त्याचं मूळ एकत्व हे यात किंचितही मोडत नाही किंवा बिघडत नाही. आणि असं आहे की अन्योन्याभाव जो असतो त्यालाच भेद म्हणतात. आणि एकाच्या ठिकाणी नानात्व असणं हेच अनेकत्व आहे. हा म्हणजे तो नाही, तो म्हणजे हा नाही, असा जो काही अन्योन्याभाव असतो त्याला काय म्हटलं जातं? भेद म्हटलं जातं. परंतु भेद कसा आहे तर हा जीवनिर्मित आहे, म्हणजे जीवाश्रित आहे. जीवाश्रित आवरणसहित अविद्येमुळे तो निर्माण होतो आणि तो भेद जीवाला सत्य वाटतो. एकाच्या ठिकाणी जे अनेकत्व निर्माण झालं ते ईशनिर्मित असून माया विशिष्ट मायेच्या द्वारा म्हणजे ईश्वरापासून निर्माण झालेला आहे. आणि ईश्वराची ही माया असून तीही जीवाला सत्य वाटते. कारण अविद्या कार्य भेद व माया कार्य अनेकत्व आणि दृष्टा दृश्यदर्शन त्रिपुटी ही देखील अविद्या कार्यच आहे. पण या सर्वांमध्ये अधिष्ठान चैतन्य जे आहे ते समव्याप्त असल्यामुळे जे एकत्व आहे त्याची अनुस्यूत ओवण असते आणि ते न कळल्यामुळेच जीवाला हे दोन्ही सत्यच वाटतात. ईशसृष्ट द्वैत आणि जीवसृष्ट द्वैत याचा विचार द्वैत विवेक प्रकरणामध्ये आलेलाच आहे. असो, या ओवीमध्ये माऊली असं सांगतात की देवी म्हणजे या मागील दृष्टांताप्रमाणे, मागच्या ओवीचा दृष्टांत दिला ना त्याप्रमाणे, की जसं आरशाच्या उपाधीमुळे एकाच मुखाला प्रतिबिंबत्व आणि बिंबत्व आलं. वस्तुतः याला बिंबत्व येण्याचं काही कारण आहे का? नाही, तो नित्य रूपाने आहेच. पण आरसा आल्यामुळे आरशातलं प्रतिबिंब आणि मुख्य असलेलं बिंब असं चिंतन झालं ना. त्याप्रमाणे आपणच आपल्या पोटी म्हणजे आपल्या स्वरूपावर परमात्मा हा अविद्या उपाधीमुळे दृश्य दाखवित उठला, म्हणून त्यालाच दृश्य सापेक्ष द्रष्टा हे नाव प्राप्त झालं. आणि अशा रीतीने तो परमात्मा द्रष्टा दृश्य दर्शन या त्रिपुटीचा व्यवहार मांडतो, असा या ओवीमध्ये अध्यारोप केलेला आहे. जसं निळोबरायांनी असं म्हटलं आहे, भुवने चतुर्दश तिही याच्या पोटी व. एकनाथ महाराजांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे, जननो हे अवघा जनार्दन, असा अपवाद आहे. म्हणजे जन नाहीच तर सगळा जनार्दनच आहे आणि तो जनार्दनच आपल्या पोटातून हे दृश्य दाखवित उठला आहे. म्हणून असं आहे, एकाच्या अनुभवात असतं ते सत्य नसतं, तर सत्य हे त्रिकाला बाधित असतं. सर्वांच्या अनुभवात जे असतं ते सत्य असतं. आत्मा हा उभयांच्या अनुभवात आहे आणि जग हा आपल्या अनुभवात असलं तरी महात्म्यांच्या अनुभवात नाही. म्हणून असं आहे, डोळे झाकले तर आपल्याला जग दिसत नाही. मग डोळे झाकले तरी जग दिसत नसेल तर वृत्ती नसेल तर जग आहे काय? कैमुतिक न्यायाने विचार करा तर नाही. असं आहे, जागृतीतले पदार्थ हे सर्वांना दिसतात, पण स्वप्नातले पदार्थ हे ज्याचे त्यालाच दिसतात. किंवा रज्जूवर भासलेला सर्प सुद्धा पाहणाऱ्याला दिसतो, पण सर्प नाही असं सांगणाऱ्याला दिसतो का? तर नाही. म्हणून एक शंका अशी आहे, रज्जूवर भासलेला सर्प नाही असं म्हणणारा सर्प पाहून म्हणतो का न पाहून? तर उत्तर आहे न पाहून. सर्प न पाहता सर्प नाही म्हणावं तर अप्राप्तीपूर्वक निषेध कसा केला? नेहमी प्राप्तीपूर्वक निषेध करावा लागतो. तर उत्तर असं देतात की तू सर्प दिसतो म्हणालास म्हणून मी नाही म्हणालो, अर्थात अप्राप्तीपूर्वक निषेध नसून प्राप्तीपूर्वकच निषेध आहे. म्हणजे सर्प नाही म्हणणारा रे सर्प पाहिलाच नाही आणि ज्याने सर्प पाहिला त्याला मिथ्या वाटलाच नाही. मग मिथ्या केव्हा वाटला? तर रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर तो मिथ्या वाटला.
हे जसं आहे तसं परमात्म्याचं ज्ञान झाल्यानंतर जग मिथ्या आहे असं वाटेल. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरिवीण, किंवा त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ. या अभंग चरणांचा जर आपण विचार केला तर ज्यामध्ये या प्रपंचाला मिथ्या असं म्हटलेलं आहे. मिथ्या शब्दाचा अर्थ खोटं असा आहे, पण वेदांताने 3 प्रकार केलेले आहेत. सत्य, मिथ्या आणि अनृत किंवा अलीक असे 3 प्रकार आहेत. ज्याचा कधीही बाध होत नाही, त्रैकालामध्ये ज्याचा कधीही विनाश होत नाही, असं त्रिकाला बाधित जे असतं त्याला सत्य म्हणायचं. यानंतर ज्याचा कधीही प्रत्यय येत नाही, असे वंध्यापुत्र, शशशृंग, खपुष्प इत्यादी जे असतात त्यांना अनृत म्हणजे खोटं म्हणायचं. परंतु एक पदार्थ असा आहे की जो मुळामध्ये नाही, वस्तुतः नाही, परंतु त्याची प्रतीती मात्र येते, प्रत्यय येतो, असा जो पदार्थ असतो त्याला मिथ्या असं म्हणायचं आहे. आणि शास्त्रकारांनी, संतांनी सर्वत्र या प्रपंचाला, सृष्टीला मिथ्या म्हटलेलं आहे. तर किंवा ज्ञान निवर्त्यत्वम मिथ्यात्वम. मधुसूदन सरस्वतींनी आपल्या अद्वैत सिद्धी ग्रंथामध्ये मिथ्यात्वाचे जे काही 5 लक्षणं दिलेली आहेत त्यामध्ये असं एक लक्षण दिलेलं आहे, सदसद विलक्षणत्व मिथ्यात्व. जे स्वतःही नाही, जे असतही नाही, तर स्वतःहून जे विलक्षण आहे त्याला मिथ्या म्हणा. जे ज्ञानाने निवृत्त होणारं आहे त्याला मिथ्या म्हणा. तर परमात्म्याचं ज्ञान झालं की मग जग मिथ्या आहे हे लक्षात येतं. जसं रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर रज्जूवर अध्यस्त भासलेला सर्प मिथ्या वाटतो. मग आता एक प्रश्न असा येतो की जग प्रत्यक्षाने मिथ्या आहे असं कळेल का शब्दाने कळेल? तर शब्दाने कळेल. प्रत्यक्षाने जग मिथ्या आहे हे कळणार नाही, कारण की प्रत्येकाच्या अनुभवाचा विषय आहे ना. अहो, एवढे आपल्याला घरदार वगैरे सर्व दिसत आहे, माणसं दिसतात, आणि असं असताना जर कुणी म्हटलं का जग नाही, जग झालंच नाही असं जे संत म्हणतात, तुम्हाला ते योग्य वाटतं काय? तर कोणीतरी शहाणा असं म्हणेल काय की नाही जग नाहीच आहे? तो प्रत्येकजण असं म्हणेल की जग हा आमच्या अनुभवाचा विषय आहे, आणि अनुभवाचा विषय असताना त्याला नाही कसं म्हणणार? म्हणून प्रत्यक्षाने जग मिथ्या आहे हे कळणार नाही, तर शब्दाने कळेल. आणि मग शब्दाने जर कळणार असेल तर शब्द प्रमाण जर श्रेष्ठ मानायचं असेल तर हे कसं जुळेल? म्हणून ज्ञानोबराय या वृत्ती ज्ञानाला विज्ञान म्हणतात आणि स्वरूपभूत ज्ञानालाच ज्ञान म्हणतात. वृत्ती ज्ञान हे नेहमी साक्षी भाष्य आहे, आणि आवृत ब्रह्म हा वृत्तीचा विषय आहे, कारण तेथे आवरण निवारणार्थ वृत्तीची गरज असते. म्हणून आवृत ब्रह्म वृत्ती व्याप्तीचा विषय आहे. ते ब्रह्मज्ञान साक्षी भाष्य आहे, आणि घटपटाती ज्ञान हे प्रमाता भाष्य आहे, अर्थात वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्तीचे विषय आहेत. थोडक्यात सांगायचं असेल तर ब्रह्म आवृत आहे, परंतु कोणाला? तर उत्तर देता येईल जे जीव आहेत त्यांना, जे संत आहेत, महात्मा आहेत त्यांना नाही. आता प्रत्यक्ष किती मानावं या संदर्भामध्ये बरेचसे विचार आहेत. प्रत्यक्ष प्रमाणापेक्षाही शब्द प्रमाणाला महत्त्व का आहे, हे सगळे विचार आपल्याला करण्यासारखे आहेत. तात्पर्य मला असं सांगायचं आहे की
परमार्थतः दृश्य नाहीच, पण दृश्य झालेच असं जर म्हटलं तर वेदांतशास्त्रात त्याची संगती लावावी लागते. कशी? तर जसं मुळात प्रतिबिंब नाहीच, पण जर दिसूच लागलं तर ते मुखाचं कार्य आहे असं म्हणावं लागतं. त्याप्रमाणे वास्तविक दृश्य नाहीच, पण ते जर प्रत्यक्ष दिसत असेल तर परमात्म्यानेच हा दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटीचा व्यवहार मांडला आहे असं म्हणावं लागतं. अर्थात मूळच्या संवित्तीला काहीही धक्का न लागता त्याच्याच पोटात म्हणजे स्वरूपावर दृश्य द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी प्रतीतीला येते असा महत्त्वाचा सिद्धांत माऊली या ओवीमध्ये व्यक्त करतात. अधिष्ठान चैतन्यच आपल्या आश्रयावरच आपल्याला दृश्य व द्रष्टा करून दाखवित असते आणि तीच ही संवेत्ती द्रष्टा पाहणारा म्हणजे दृश्य पाहण्याची वस्तू म्हणजे आणि दर्शन पाहणे ही त्रिपुटी मांडते. कोण? संवित्ती मांडते. काय मांडते? द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. द्रष्टा म्हणजे पाहणारा, दृश्य म्हणजे पाहण्याची वस्तू आणि दर्शन म्हणजे पाहणे, ही त्रिपुटी मांडते. पण तरीही ती त्रिपुटी भेद अनेकत्व ही आपल्या अधिष्ठानभूत अशा चैतन्याशी एकरूपच आहेत आणि हे समस्तही अभिन्न रूपाने एकत्वातच ओवलेले आहेत किंवा एका अधिष्ठान ब्रह्मसत्तेतच सर्व विश्व सर्व त्रिपुटी ही अभेदाने गोवलेली आहे आणि एकटं चैतन्यच समस्त त्रिपुटीला प्रकाशित करतं असं सांगण्यामध्ये ज्ञानोबरायांचा भाव आहे की द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते हे. कोण मांडे? तर हे द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी ते परमात्मा संवित्ती मांडे. ठीक आहे. आता हा त्रिपुटीचा व्यवहार तो परमात्मा कसा मांडतो हे पुढच्या 2 ओव्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे द्रष्टा दृश्य दर्शन हा त्रिपुटी म्हणजे तिघांचा समूह आहे, पण तो 3पणाविना तत्वतः एकच आहे अशा या त्रिपुटीच्या तात्विक एकतेविषयी हे सांगितलेले पुढचे दृष्टांत आहेत. सुताची गुंजे आत बाहेर नाही दुजे देवी 3पणे विण जाणीजे त्रिपुटी हे. म्हणजे सुताच्या गुंडी आत बाहेर सुताशिवाय जसं दुसरं काहीच नसतं त्याप्रमाणे त्रिपुटीमध्ये एका संवित्ती वाचून काहीही नाही. म्हणजेच 3पणाच्या द्वैता वाचून ही त्रिपुटी परमार्थतः एकच आहे असं जाणावं. या ओवीचा थोडासा भाव की आपल्या पुढे दिसते ती त्रिपुटी आहे, पण ही त्रिपुटी तात्विक नाहीच, पण आहे मात्र असं म्हटलं जातं. आणि असं असल्यामुळे हा सुताच्या गुंजोटीचा दृष्टांत या ठिकाणी देतात. या दृष्टांतामध्ये मौज अशी आहे की सुताची गुंजोटी ही आतून बाहेरून सारखीच असते. जगातील काही वस्तू आत बाहेर सारखा असलेल्या सापडणार नाहीत. उदाहरणार्थ आंबा हा आत बाहेर सारखा नाही, नारळ आत बाहेर सारखा नाही, पण सुताची गुंडी मात्र जर आपण पाहिलं तर आत बाहेर सारखी आहे. अर्थात सुताच्या गुंजोटीत आत बाहेर जसं सुताशिवाय अन्य काहीही नसतं त्याप्रमाणे दृश्य द्रष्टा दर्शन या त्रिपुटीच्या आत बाहेर संवित्ती वाचून अन्य काहीच नाही. बाहेर म्हणजे दृश्य, आत म्हणजे द्रष्टा आणि मधली म्हणजे दृष्टी. अर्थात दृष्टी म्हणजे तोच आहे, दृष्टीच्या पाठीशी तोच आहे आणि दृष्टीच्या पुढेही तोच आहे. मग पुढे दृश्य आहे, मागे द्रष्टा आहे आणि मध्ये दृष्टी आहे. मग अशी ही जी त्रिपुटी दिसली तरी त्या 3पणा वाचून एक संवित्तीच आहे असं जाणावं. बरं, त्याचं कारण काय? तर दृश्य द्रष्टा दर्शन या तिन्हीतही अस्तित्व आहे आणि ती अस्तीच भाती आहे आणि म्हणून त्रिपुटीला वगळून
ती अस्ति भाती स्वरूप एक संवित वस्तूच आहे असं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. या तिन्हीमध्ये अस्तित्व आहे की नाही, आणि संवित्ती कशी आहे, अस्ति आणि भाती या स्वरूपाची आहे. असो, बरं, आता प्रश्न आहे की हे कुणाला सांगायचं, तर जे देवप्रिय झालेले आहेत, जे लोकात प्रतिष्ठित व परमार्थात प्रतिष्ठित आहेत त्यांना. विचार करा, राजा कसा आहे, लोकमान्य असतो. इंद्र हा जगमान्य असतो. गावातील पाटील हा गावमान्य असतो. मग लोकमान्य, जगमान्य, देवप्रिय असे यांना काही सांगायची सोय नाही, कारण लोकमान्य परलोक मानत नाही, जगमान्य देव मानत नाही, आणि देवप्रिय ब्रह्म मानत नाही. मग सांगदेव हे कसे होते, हे देवप्रिय होते. त्यांच्याजवळ शासन शक्ती होती. जगामध्ये ब्रह्म कळलेला किंवा ब्रह्म झालेला काडी मोल असतो, कवडी मोल, आणि ब्रह्म इच्छू माणूस जो आहे हा फजितखोर असतो. परंतु मुक्ती यांनाच मिळते. काय, ज्यांना ब्रह्मानुभव प्राप्त झालेला आहे अशांचं जीवन जर आपण पाहिलं तर त्यांना काही फार मोठं आदराचं स्थान प्राप्त झालेलं आहे, किंवा समाजाकडनं त्यांची फार मोठी उठाठेव झाली आहे असं दिसत नाही. आणि जो परमात्म स्वरूप ज्ञानाची इच्छा करतो त्याच्या आयुष्यामध्ये फार मोठी फजिती पाहायला मिळते. साधकाची दशा ही अत्यंत विचित्र अवस्था आहे. प्राप्त झालेलं सुख त्याने सोडायचं आणि न प्राप्त झालेल्या सुखाच्या मागे लागायचं. बरं, पुन्हा ते सुख केव्हा मिळेल याची शाश्वती नाही. याच जन्मात मिळेल की पुढच्या जन्मात मिळेल हे देखील सांगता येत नाही. पण अशा स्थितीमध्ये त्याने हातचं सोडायचं आणि पळत्याच्या मागे लागायचं, अशी जी अवस्था आहे ती साधकाची अवस्था आहे. म्हणून ब्रह्मइच्छू माणूस जो आहे हा जगामध्ये फजितखोर असतो असं म्हणतात, परंतु मुक्ती मात्र त्यांनाच मिळते. लक्षात ठेवा, जगाने लोकांनी चांगलं म्हणावं अशी इच्छा ठेवणारे हे वरती दाखवलेले सगळे लोक आहेत. पण जो ब्रह्मरूप झालेला आहे त्याला जग नाही, आणि दिसलं तरी ते स्वप्नप्राय आहे. जग नाही, लोक नाही, विद्या अविद्या नाही, मग त्याला कशाची वासना होणार नाही. किंबहुना पुढे जर सांगायचं असेल तर देवापेक्षा देह श्रेष्ठ समजतो त्याला देह वासना आहे असं समजावं. देवापेक्षा जग श्रेष्ठ असं समजतो त्याला लोकवासना आहे असं समजावं. आणि विद्या शिकून विद्वान होण्यात कृतार्थता समजतो त्याला शास्त्र वासना आहे असं समजावं. एकंदरीत 3 प्रकारच्या वासना शास्त्रकारांनी सांगितलेल्या आहेत: देहवासना, लोकवासना आणि शास्त्रवासना. यातही पुन्हा काही काही प्रकार केलेले आहेत. देहवासनेमध्ये सुद्धा आरोग्य वासना, सौंदर्य वासना आणि बलवासना हे 3 अंतर्गत प्रकार आहेत. लोकवासनेमध्ये सुद्धा लोकांनी चांगलं म्हणावं, लोकांनी ऐकावं आणि मी सदा शिखरस्थ असावं, सर्वांनी माझी पूजा करावी, ह्या 3 अंतर्गत वासना आहेत. आणि शास्त्रवासनेमध्ये देखील पाठवासना, अर्थवासना आणि अनुष्ठान वासना ह्या 3 अंतर्गत वासना आहेत. असो, जगामध्ये असून जेवढे आपल्या प्रारब्धानुसार दिवस असतील तेवढे दिवस काढणं अशी ज्याची स्थिती आहे त्याला देहवासना नाही असं म्हणायचं. जर जगाला कवडी किंमत देत नाही त्याला लोकवासना नाही असं समजावं. आणि विद्वान होण्याकरता विद्या शिकावी असं ज्याला वाटत नाही, तर कृतार्थता सिद्ध होण्याकरता म्हणून विद्या शिकावी असं ज्याला वाटतं त्याला शास्त्रवासना नाही असं समजावं म्हणे. म्हणून अशा रीतीने या सर्व दोषातून पार पडावं लागतं तरच तो मुक्त होत असतो. पण जगात ब्रह्मप्राप्तीला कवडी किंमत असते हो. किंबहुना बघा, जे पामर आहेत त्यांच्यामध्ये लोकमान्याची किंमत असते, आणि जे प्रवृत्ती शास्त्रात आहेत त्यांना त्यांच्यात जगनमान्याची किंमत असते.
कारण भक्त योगी हे देवप्रिय असतात, त्यांना अध्यात्माचा बोध करणं फार कठीण आहे. कारण परलोक मानणारे देव मानत नाहीत आणि देव मानणारे ब्रह्म मानत नाहीत. पण ब्रह्म न मानणाराला ब्रह्म सिद्ध करून दाखवण्याकरता त्याचे जवळ कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असावी लागते, तरच हे साध्य होऊ शकतं. म्हणून थोडासा जर आपण विचार केला तर चांगदेव हे मुमुक्षु होते असं नाही, तर जगन्मान्य होते. म्हणून त्यांना प्रथम जड भिंत चालवून दाखवावी लागली आणि नंतर चांगदेव 65 शिकवली. म्हणजे चांगदेव 65 गुह्यतम सांगितलेलं आहे. किंबहुना जगात जे कुणाला पटत नाही ते सांगणं त्याला गुह्य सांगणं म्हणावं. सांगणारा फजिती पावेल तर त्याला गुह्यतर म्हणावं आणि सांगणारा मार खाईल तर त्याला गुह्यतम म्हणावं. असो, ह्या अनेक कोटी आहेत. त्रिपुटी नाही आणि एक संवित्तीच आहे असं सांगणं म्हणजे गुह्यतम सांगणं आहे. असो, एक शंका निर्माण होते की दृक् संवित हे नावं आहेत ना वेगवेगळे, तर याचं उत्तर आपल्याला देता येईल सापेक्षित आहेत. जे सहस्रनाम आहेत ते सगुण देवाला नाहीत, निर्गुणाला तर नाहीतच नाहीत, ते साकार देवाला नावं आहेत. सगुण देवाला सर्वज्ञ सर्वशक्तिमानता आहे, निर्गुणाला अस्थिभाती प्रिय रूपता आहे. म्हणून 3 प्रकार असे लक्षात घेता येतील. 1, नावाचा देव दुष्टाला छळत असतो, भक्ताला सांभाळत असतो. 2, तटस्थ लक्षणाचा देव जगात सर्वज्ञ सर्वशक्तिमानता दाखवत असतो. आणि 3, स्वरूप लक्षणाचा देव जगाला आधार असतो आणि त्यालाच या ठिकाणी दृक् असं म्हटलेलं आहे. ते दृक् द्रष्टा दृश्य दर्शन या त्रिपुटी वाचून स्वयंसिद्ध आहे, हे लक्षात ठेवावं. यालाच दुसरा दृष्टांत असा देतात, किंवा भ्रमाने दृश्य निर्माणाचा भास होतो आणि आत्मरूप संवित्ती व्यतिरिक्त दृश्याला स्वतंत्र सत्ता असून त्या दृश्यामुळेच द्रष्ट्याला दृश्यभान होतं असं नाही. तर मूळ आत्मरूप द्रष्ट्यातलं ज्ञानच दृष्टीद्वारा दृश्याचं प्रकाशन करतं. म्हणजे मूळ द्रष्ट्याचं संवित्तेचं ज्ञानच अंतःकरण वृत्तीरूप दृष्टीद्वारा दृश्यापर्यंत जातं आणि मूळ संवित्ती ही कूटस्थ नित्य व स्थिरच असते. हे कसं होतं तर हे पुढच्या ओवीमधनं सांगतात. नुसधे मुख जैसे देख जतसे दर्पण मिसे, वायाची देखणे ऐसे गमो लागे. म्हणजे आपलंच द्वैतरहित असलेलं नुसतं मुख आरशाच्या निमित्ताने बघितलं जातं, पण विचार करून पाहिलं असता आरशात दिसणारं प्रतिबिंब ते वायाच आहे असं वाटू लागतं. जसं केवळ आपलं ग्रीवास्थ मुख हे आरशाच्या उपाधीने म्हणजे निमित्ताने आपण आपल्याला पाहतो. जे दर्पणात मुख नसताना हे मुखाकार मिथ्याच दिसू लागतो. यात प्रतिबिंब दृश्य व बिंब द्रष्टा असे दोन्ही भाव आरशाच्या उपाधीने एका मुखावर व्यर्थच येतात. हे जसं होतं त्याप्रमाणे अविद्या या उपाधीने मूळ संवित्तीच्या ठिकाणी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी द्रष्टुत्व भाव आहे असं वाटू लागतो. याचा अर्थ असा आहे, हे दृष्टांत जे असतात हे श्रोत्यांच्या समजुतीकरता दिले जातात. चांगदेव 65 व अमृतानुभव या 2 ग्रंथात प्रमाण दिलेले नाहीत. दृष्टांत आणि अनुभव हे 2च दिलेले आहेत, सांगितलेले आहेत. कारण श्रोत्यांचा वक्त्यावर विश्वास नसेल तर त्याला प्रमाण सांगावं लागतं, आणि वक्त्यावर विश्वास आहे पण पटत नसेल तर त्याला दृष्टांत सांगावा लागतो समजण्याकरता. म्हणून असं आहे, नास्तिक लोक हे प्रमाणाकडे बोट करत नाहीत आणि वक्त्यावर विश्वास ठेवत नाही. असे ते स्वतंत्र असल्यामुळे त्यांना कुणाचंच पटत नाही. पण चांगदेव महाराजांना माऊलींचा विश्वास होता, पण हे सहसा पटत नाही, म्हणून ते या ओवीतून दृष्टांत देतात की जसं दर्पण पुढे घेतलं तर आपले केवळ ग्रीवास्थ मुख
हे आरशाच्या उपाधीने आपणच आपल्याला पाहतं, त्यावेळी बिंबत्व आणि प्रतिबिंबत्व असे कल्पित दोन धर्म एका मुखावर आल्यासारखे वाटतात. इतर जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये जसे प्रमाण दिलेले आहेत ना, तसे चांगदेव 65 आणि अमृतानुभव या दोन ग्रंथांमध्ये प्रमाण नाहीत, तर केवळ दृष्टांत आणि अनुभव ह्याच दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. या ओवीचा अर्थ आपल्याला असा करता येईल की वास्तव केवळ मुख हे बिंब प्रतिबिंब भावा वाचून मुखपणाने अंगाने ग्रीवेवर आहेच, मानेवर आहेच, पण आरसा या उपाधीमुळे मुखच प्रतिबिंब रूपाने आरशात दिसतं ना, मग आरशामध्ये मिथ्या प्रतिबिंबाची प्रतीती येते. आरसा या उपाधीमुळे प्रतिबिंब दिसून त्या प्रतिबिंबाच्या सापेक्ष मुखावर मिथ्या बिंब भावाची प्रतीती येते. प्रतिबिंब दिसलं म्हणून याला बिंब म्हटलं, पण प्रतिबिंब जर नसतं तर बिंबाला बिंब काय म्हणायचे, ते स्वरूपतः आहेच. म्हणून आरसा उपाधी नसेल तर मुख हे मिथ्या बिंब प्रतिबिंब भावाविना आपल्या स्वरूपाने ग्रीवेवर आहेच. त्याप्रमाणे मूळ ज्ञानस्वरूप परमात्मा हा या दृश्य द्रष्टा भावा वाचून आपल्या महिमेत स्वयंप्रकाश म्हणजे ज्ञानरूपाने आहेच, पण अविद्या उपाधीमुळे दृक रूप संवित्तीच मिथ्याच द्रष्टा व दृश्य रूपाने प्रतीतीला येते. आणि एका स्वसंवेद्य आत्मरूपावर दृश्य आणि या दृश्याच्या सापेक्ष द्रष्टृत्व भाव आहे असं वाटू लागतं. पण विचारपूर्वक जर आपण निरीक्षण केलं तर आणि तरच दृष्टी आणि दृश्य व तत्सापेक्ष द्रष्टा या सर्वांचं अधिष्ठान संविद्रूप द्रष्टा असल्यामुळे तोच सत्य कूटस्थ नित्य आहे हे आपल्याला लक्षात येतं. किंबहुना त्या संवित्तीचं स्वयंप्रकाश आत्म्याचं अखंडैक रसत्व कळण्यासाठी अधिष्ठानभूत संवित्तीत कोणत्याही प्रकारचा भेद नसून ती त्रिधा म्हणजे 3 प्रकारची झाल्यासारखी भासते. हे कसं होतं तर त्याकरता उपपत्ती सांगतात 21व्या ओवीत, तैसेन वचता भेदा संवित्तिगमे त्रिधा हेची जाणे प्रसिद्धा उपपत्ती या. याचा अर्थ असा आहे की मागच्या ओवीमध्ये जसं सांगितलं तैसे त्याप्रमाणे भेदाला प्राप्त न होता ही संवित्ती 3 प्रकारची झाली आहे असं वाटतं. म्हणून हे चांगदेवा तू हीच प्रसिद्ध असलेली उपपत्ती जाणून घे आणि याचाच पुनः पुनः विचार कर, म्हणजे श्रवण मनन आणि निधिध्यासन कर. या ओवीचं चिंतन असं की एक संवित्ती ही त्रिधा गमे म्हणजे वाटे 3 प्रकाराची वाटते, पण कशी न वचता भेदा म्हणजे स्वरूपात भेद न होता. यावरून भेदाचा भास आहे हे सिद्ध होतं. आता बघा, अभेदात व्यवहार होत नाही, व्यवहार भेदात आहे पण भेद सत्य नाही. आणि हेच साधू संतांना शिकवावं लागतं. म्हणजे साधू संत आपल्याला हेच शिकवत असतात की अभेद ज्या ठिकाणी त्या ठिकाणी व्यवहार नाही, आणि ज्या ठिकाणी व्यवहार आहे त्या ठिकाणी भेद आहे, परंतु भेद हा कदापि सत्य नाही. म्हणून जगात पाहताना 3 वर्ग आपल्याला पाहायला मिळतील. काय आहेत? एक, भेद नाही व भेद दिसतही नाही असा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे भेद दिसतो पण वास्तव नाही असं मानणारा. आणि तिसरा असा आहे की भेद वास्तव आहे असं मानणारा. तर आपल्याला असं सांगता येईल की मनुष्याने वास्तव भेद मानू नये, कारण की वास्तव भेद मानणं हे पाप आहे आणि प्रतीतिकाली भेद मानणारा शहाणा आहे. व्यवहारकाली भेद मानणारे मंद आहेत, पण भेदाला सत्यत्व तर देणारा जो आहे तो अतिमूर्ख आहे. म्हणून असा आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ या
अभंगाच्या चरणामध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायांनी असं सांगितलेलं आहे की सर्व जग हे केवळ संवित्ती स्वरूप आहे, परमात्मा स्वरूपच आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी अभेद आहे त्या ठिकाणी भेद पाहणं आणि ज्या ठिकाणी वास्तविक भेद आहे त्या ठिकाणी अभेद पाहणं हा भ्रम आहे आणि तो भ्रम अमंगल आहे. म्हणून वास्तव भेद हा कुठेही नाही आणि तो मानू नये. भेद अगदी मानायचाच असेल तर फार झालं तर व्यवहारापुरता माना. किंबहुना व्यवहारापुरता का होईना भेद मानणं हे काही मोठं भूषण नाही, पण कनिष्ठ अधिकारी म्हणावा लागतो आणि भेदच नाही असा साधू संतांचा अनुभव आहे. तात्पर्य काय तर संवित्तीचा भेद न होता, संवित्तीचे 3 प्रकार न होता ती संवित्तीच अविद्येच्या उपाधीमुळे द्रष्टा दृश्य दर्शन या 3 रूपाने भासू लागते. हीच खरी उपपत्ती आहे आणि याच उपपत्तीने त्या परमात्म्याचं अखंड स्वरूप जाणून घे असं माऊली चांगदेवांना म्हणतात. द्रष्टा दृश्य दर्शन हे अधिष्ठान संवित्ती रूपच असतात. संवित्ती म्हणजे स्वयंप्रकाश आत्मा आणि हा कसा आहे तर एकमेवा द्वितीय आणि व्यापक आहे, सत्तारूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे आणि यामुळेच द्रष्टा दृष्टी दृश्य या सर्वांना आत्म्याचीच सत्ता आणि स्फूर्ती आहे. किंबहुना त्यांना आत्म्याहून वेगळी स्वतंत्र अशी सत्ताच नाही. त्या आत्म्याच्या सत्तेने सत्तावान आणि स्वयंप्रकाशाने प्रकाशित होणाऱ्या द्रष्टा दृष्टी दृश्य यांचं आत्म्याशी ऐक्य असून ते एकरूपच आहेत. किंबहुना आपसुका स्वाभाविकपणे सत्तारूप म्हणजे प्रकाशरूप म्हणजे अधिष्ठान आत्मरूप आहेत. आत्म्याव्यतिरिक्त दृश्यादिकांना पारमार्थिक सत्ता नसल्यामुळे म्हणजे ते सत्य नसल्यामुळे मिथ्या असलेले दृष्टी दृश्य हे अधिष्ठान आत्म्याच्या अखंडैक रसतेत काहीच बिघाड निर्माण करू शकत नाही. म्हणून आत्मा हाच कूटस्थ नित्य आहे आणि याच प्रसिद्ध युक्तीने आत्मा हा सत्य आहे, प्रकाशरूप आहे, व्यापक आहे, एक आहे आणि चिरस्थिर आहे. चांगदेवा असं तू जाणून घे असा इथपर्यंतचा विचार माऊलींनी या ओवीपर्यंत सांगितलेला आहे. या पुढचं 22व्या ओवीपासूनचं चिंतन उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये आपण करणार आहोत. आत्ताचं हे वाङ्मयीन पुष्प स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव हर. ओम राम कृष्ण हरी.